आम्ही आला होता ओमाच्या शेतात. ओमा पुढे चालायला चालता चालता शेंगा बी तोडायला लागला. जर तुमचं शेत असेल तर त्याला धरा. आज तुम्हाला दाखवतो ओम शेत. 2-3 तिकडे राहिली. हा 2 तुकडे तिकडे आहेत आंब्याच्या तिकडे. जुना व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही आंबे तोडीत होता. तर ती शेत आहे. तिकडचं शेत कधी दाखवलं नाही कारण या थोडं आडबाजूला आहे, लांब आहे थोडं. ती 2-3 तुकडे जवळ आहेत. ते 4थं लांब आहे जरा. आता चाललो तिकडच. सूर्य निघालाय, लाल लाल दिसायला, ऑरेंज कलरचा. इथं हरभर लावलंय. इथं ही आहे इथलचं एक तुकडं. पण ह्याच्यामुळे जरा हरभर दिसाय तरी लागलंय. तिकडल्याच्यात हरभर दिसत नव्हतं. आणि हे साईडला दुसऱ्यांची आंब्याची झाड आहेत पण भारी आहेत. हे आहे ओमाचं शेत पूर्ण. ही एक तुकडा आहे आणि तिकडं 3 तुकडे आहेत आहे ना. हा चला मग आता. शेंगा चोरायला लागला नुसते चलत चलत. मी नाही, तुम्ही बघ तुमचे 2 पिशे भरले 2. तुझी चेकिंग करायला पाहिजे तिथं कुणाकडे जास्त आहे. तिघांना मी शेंगा चोरून निघालो आम्ही. काय झालं एवढं रडे बाबा. धर जा दुकानला जा. उठ घेऊन जा म्हणलं हिला. ये माझ्याकडे चल चल. बघू डोळे डोळे बाबा. रडायली तर मग आम्ही नाही रडत. रडायली तर मग घेऊन यायचं पळत पळत. जावा फिराय. काय आणलंय? शा आणलाय शा. सर आणलाय चहा. प्रतीक काय ये इकडे चल. चहा घ्या पटकन, थंड व्हायला ऑलरेडी. आता सगळी टेरेसवर आला चहा प्यायला. प्रतीक पडचिन की यार कुठं केलास ती चुकती. कुठं जाऊन बसला? कुठं उभारलाय खिडकीवर. बघ मग तुझा मामा कसा हगावपणा करायला बघ. बघ हगावपणा करत. कशाला ठेवलाय लोखंडाचा जवळ? कोण आलं की नीट करूयात. कोण आलं की नीट आवडत. काय बरी गपचूप शेंगा खायला चालू आहेत आमच्या. मला कधी सुद्धा दिली नाही या. संपले आता. कसा धुईतोय तोंड. खिडकीवर बसून तोंड धुवायला लागलाय. खिडकीवर बसून तोंड धुवायला. कुठे गेला बाबा? घ्या क्या रे चहा. इकडे चल रे. आता खिडकीवर तोंड धुवून आता कळायला पाहिजे असतो मग. हे आहे का माझा? तिकडे तोंड करून का लेकरला? इकडे म्हणजे बिस्किट खायची. तिने एक घेतलाय. एवढी नाही थंडी वा. डबुड्या तू कशी खाती शेंगा? तशा कशा खाती तू? आतलं खायचं असतं त्याच्या बिया, वरच नसते खायचं. सगळे जर तसं खायले तर म्हणून ती बी खायली. सगळे तोंडात घालत ना शेंगा असे, त्यामुळे ती पण तोंडात घाली. नोक मग तिला कडू येत असत. काय येत असत? कडू कडू लागत असत. कडू तरी खायला आपण खायला चिंच बघा आता केवढ्या लागल्या. आता वायर कशाचं हे? काय कपडे थांबा बघा चिंचा केवढ्या लागल्यात बाबा. कच्च्याच आहे तर सगळ्या आताच नसते तर पिकलेल्या पुन्हा आहेत पिकते.
घडच्या घडच लागले तर घेतलं तर कसलाय चिंचा. काय झालं? आधी ना बनवून देत होते हो गावात यायची लोक असे मोठ्या बनवून द्यायला, म्हणून आईने एकदमच लय मोठ्या करून घेतल्या होत्या सगळ्या देवाच्या. उकरी मुगाच्या शेंगा ही करायची. मुगाच्या? तू तरी आहेस का नीट झाडाचा? कशा लोक तसं करायला सोमाला होती की. आणि इकडं आहे माझा पाळणा. मग काय मलाच घेतलेला होता तो पाळणा. तो ती पाळणा मग मलाच घेतला होता. माझ्या नंतर यूज झाला ना सगळ्यांसाठी. पण तुझ्यासाठीच घेतला होता आहे का नाही? मग बघ मग मामा बारीक होती मामाचा पाळणा त्या मम्माचा पाळणा तुझ्या मम्माचा पाळणा. बाबा मम्मा बारीकच आहे ना. खिळे घुसतात बरं मिस्टर. हे सगळे ही होते पडदा होता. शंखाचा पडदा होता. सगळं वाटो करून टाकलं झालं आता सगळं. चिपळ्या चला हे सगळं न्यायचंय खाली आणि निघायचंय आम्हाला आता लवकर. 9 वाजलेत. आता आम्ही निघालेलो आहोत. मिस्टर इथे सगळेजण गेलेत पुढे गाडीत बसलेत आणि माझ्या एका चुलतीच्या इथं चहा प्यायला लागलेत. तर आता मी पण निघाले. आई पण यायला लागली. दार वगैरे बंद करून येईल तिने पण. कोणाचं कुत्रा काय माहित पाळलेलं. चालले मी. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. अय बागड्या 20 रुपयाच लक्ष आहे. बघ मामा चालला बघ. हा CNG. चला गाडी भेटली तर जाऊ नाही. चला अरे थांबते तर. चला वापस. कशी हसती. सी ऑफ करेंगे सी ऑफ. पिलू सी ऑफ करेंगे मामा को. सगळं सामान घेतलं का तुमचं मधलं? आईला विचार एकदा. बघ एकदा. चिमणू ताई तो जा दूर. मामा घे रे. नीट घे बघ लागल तिला वर. दरवाजा ओपन केला असता तरी जमलं असतं. त्याच्यासोबतच खेळत बस. मावड्या मामा 7 तारखेलाच बर्थडे आहे का नाही माझा? गेला तर बस त्यांची आली आणि आता आम्ही पण निघालात. आणि ऑलरेडी आम्हाला भरपूर उशीर झालेला आहे. 9:30 तर काही इथंच वाजले ढोकीमध्येच. आमच्या बुबड्याला पण झोप यायला लागली. आम्ही सगळ्याच्या सगळे पारुष आणि ते पारुषच निघाला. पर्स खाली ठेव बरं जरा. का ठीक आहे चला. पिलू तू बाय केलं नाही आईला? हा आता करायला लागली. आता बाय करायला की लेकरू माझं. तिकडे त्या पप्पू बाबाला मी बाय बाय करत होती. बाय बाय सगळ्याला बाय बाय करायला ना आता करणं झाली नंतर लेकरं मी केलं की असं कसं केलं लय गुन्हाच आहे की माय बाळ माझं. हा ना बबड लय गुन्हाच आहे ग माझी. सगळ्याला बाग केला की ग मम्मा. मिस्टर बँकेतला काम आता होईल का? आज बंद असते का? आज कोणता वार आहे? शनिवार आहे ना. हो पण आज निकालामुळे पण ठेवली म्हणलं उद्याला बंद आहे म्हणलं. अच्छा ठीक आहे. तर चला चाललो आम्ही आता. जेवण वगैरे काय केलं नाही. फक्त चहा बिस्किट टोस्ट वगैरे खाल्लेले. पुढे एखाद्या झाडाखाली थांबायचं मस्तपैकी
सावलीला बसून जेवण वगैरे करायचे. आईनं मस्त मेथीची भाजी दिलेली आहे, ठेचा दिलेला आहे, चपात्या दिलेल्या आहेत, बिस्किट पुढे तेवढे मोठे. जेवायला काही कमी नाही आज. चला आपण गेल्या वेळेस कुठं थांबलो होतो? बार्शीच्या पुढे कुठं तरी. हो ती झाडी होती जरा. मस्त छान पिंपळ पिंपळाचं झाड होतं, त्याच्या खाली जागा पण होती आणि पाणी पण होतं तिथं जवळच. तिथं आम्ही थांबलो होतो एकदा. आता बघू तिथं जागा भेटते का. आपण त्याच रोडनं चाललात का? पण नाही ना, त्या रोडने चाललो म्हणायचं. चला आता आपल्याला पवन चक्क्याही नाही दिसणार. नगर रोडने नाही चाललो आम्ही आता. येताना नगर रोडने आलो होतो, त्याच्यामुळे पवन चक्क्या भरपूर होत्या. आता आपलं सोलापूर हायवेला तिकडूनच जायचं की. हो चलो जर्नी झाली स्टार्ट. संपल्या 2-3 दिवसाची फायनली सुट्ट्या. जर्नी स्टार्ट. 5 वाजता 6 वाजता जर्नी स्टार्ट होणार होती. अहो कसली थंडी उठत वाटायला का बाबा, लय थंडी मी होती. उठलेलो पत्ता पण नाही कोणाला. हो, मला माहित आहे. काय कधी वाजता उठलो तो? किती वाजता उठला होता? 6 वाजता उठला होता. किती वाजता उठला होता? ओके उठला 4 बसला. वाजता उठलो होतो आणि बाहेर गेलो म्हणलं आता अंधार दिसायला म्हणलं अजून आताच काय उठतील म्हणलं. 5 वाजता 6 वाजता उठतील म्हणलं आणि निघावं म्हणलं. असलं काय 8च्या शिवाय कोणी उठलं नाही काय नाही. 8 नाही 7. मग काय आमच्या बबड्याला सर्दी बिली झाली. आता आला इथं सीएनजी भरायला आणि ज्योती थांबली इथं लेकराला घेऊन थांबली आणि आदित्य इथं आरशात दिसायला का. काय झालं? गत्री टाकत मला. बर यावेळेस एवढी गर्दी नाही, मागच्या वेळी लय गर्दी होती. आता फक्त 5-7 गाड्या पुढे होत्या. एकदा 5-7 मिनिटं झाले असतील मला थांबून आता इथं. पण मागच्या वेळी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस 2 तास जवळ गेले होते इथं आणि लाईन याच्यापेक्षा 3 पट होती, पण 2 तास जास्त गेले होते. आता बघू किती वेळात होते. समोर 2च गाड्या आहेत आता. मग काय घेतलंस? मावडे हे मावडे खायची तुला. आता आम्ही बसलाव गाडीत जेवण करायला. ज्योती इथं बसली, आमचा माऊ इथं बसलाय. मावड्या बाबू. आणि इथं असं आम्ही टेबल बनवलाय. आदित्य इथं पुढे बसलाय गाडीतच जेवण करायला. जेवणात आहे आमच्या ही मेथीची भाजी आणि इकडं चपाती आणि चपाती ठेचा पण आहे का. आणि डोक्यात जातात नाही असले माणसं माझ्या. आणि हे पापडी आणि दुसरं काय पत्रिकेची भाजी. ते बडांगे घेतला होता 2 आणि मूग डाळ तर काय खाऊन टाकली मावड्यानं. नाही आहे की होय. तर फायनली आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत. 5-10 मिनिटं आराम केला म्हणजे सावली थोडी गाडी सावलीला थोडा वेळ गाडी थांबवली, आराम केला, इंजिनला पण आराम दिला आणि आता आम्ही निघालात वापस. आता आम्ही आहोत इंदापूरमध्ये. हो ना. इथं लावावं लागेल ना मिस्टर, ऊन येईल ना मला तोंडावर. मला तर वाटलं बाहेरच दिला काय किती पण. असं केलं की तुम्ही असं बघ पेलो तिथं पडते. दात दिसायला तर आपलं बाबड्याशी. जाऊ म्हणाव पटपट आपण लवकर जाऊ घरी. आमची गाडी तर अशी झाली नुसता पसारा कोंबड्यामध्ये, नुसता पसारा जिथं नाही तिथं. चलो 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 चल मबू. पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि आदित्य आता चाललेत
एवढी एकच आहे ना त्यांच्या घरी. अजून काय बाकी नाहीये ना काही जे काय असेल ती घालवतो. आदित्यला इथं सोडायचं त्यांच्या घरी आणि तिथून आम्ही आमच्या घरी. 15-20 मिनिटं लागतील तरी आम्हाला आमच्या घरी जायला. उचकी लागली आम्हाला. आमच्या बबड्याला उचकी लागली. नीट आदित्य मोबाईल किती घ्यायचं का तुमचं रे का चला मला पोचतो का कसं वाटतं काय वेळेत पोचलो आपण. वेळ झाला. 5 पण नाही वाजले. 5 ला 10 मिनिटं कमी येतं. घरी जाऊस तोपर्यंत 5:30-5:15 पर्यंत पोचतो आपण. ट्रॅफिक नाही लागणार आपल्याला. जाता जाता घ्यावं पण लागेल ना काही. काय घ्यायचं? दूध घेऊ भाजीला काय घेऊ घरात काहीच नाही ना. घेऊ ना पुढं घेऊयात. तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत. आम्हाला घरी यायला 5:30 झाले होते. आणि यायला सगळं सामान ती वर आणलं. मिस्टरांना 3 चक्रा कराव्या लागल्या आणि मला 2 चक्रा कराव्या लागल्या. एवढं सामान होतं. म्हणजे पोते 3 होते आणि बाकीच्या पिशव्या वगैरे जास्त होत्या त्याच्यामुळे वेळ लागला. आणि आल्यास मी आता आंघोळ केले कारण लई कस तरी वेळ लागलं होतं का मग हे ते आला होता त्याच्यामुळे कधी आंघोळ करायला असं झालं होतं. आंघोळ वगैरे झालेली आणि आता करायचा आहे चहा. वाजलेत आता संध्याकाळचे 6:30. करायचा चहा वाजले 6:30. आणि इकडे आता मिस्टरांना पाणी ठेवले. मिस्टर पण आंघोळ करायला आले. पप्पा पण आंघोळ करायला